सुधर जा वरना गब्बर आ जाएगा। जय शिवराय मित्रांनो 2015 मध्ये आलेला अक्षय कुमारचा गब्बर इज बॅक हा मूवी सर्वांनीच पाहिला असेल. मित्रांनो, या पिक्चर मध्ये अक्षय कुमारने गब्बरची भूमिका केली होती. त्या पिक्चर मधल्या गब्बरचं काम असं होतं की जो कोणी भ्रष्टाचार करेल, जो कोणी घोटाळा करेल, त्याचा घोटाळा शोधणं आणि त्याला शिक्षा करणं. पण मित्रांनो, प्रत्यक्षात रविराज साबळे पाटील सुद्धा हेच करत आहेत. जो कोणी भ्रष्टाचार करेल, जो कोणी घोटाळा करेल, त्याच्यावरती कायदेशीर कारवाई करून त्याला शिक्षा देण्याचं काम रविराज साबळे पाटील करत आहेत. मित्रांनो, एक व्हिडिओ असा समोर आलेला आहे ज्या व्हिडिओमध्ये रविराज साबळे पाटलांनी अशा लोकांना खुलं आवाहन केलेलं आहे की घोटाळा करू नका, नाहीतर गब्बर येईल आणि चावीवाला नाही तर सीलवाला टाळा लावल. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि रविराज साबळे पाटलांना सपोर्ट करण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. सुधर जा वरना गब्बर आ जाएगा. काल बघितलं ना, सील वाला ताला लगाया है. ताला लावला फक्त आर्थिक टाळेबंदाला, बाकी गावातील जनतेची कामं 100% होणार, त्यांना प्रमाणपत्र भेटणार, त्यांची कामं होत राहणार. सील काय इथं नाही लावलं, आत लावलंय कपाटाला. पण एक गोष्ट आहे, तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतमध्ये लय घोळ झालाय वाटतंय ना, तर मग सगळ्यात पहिलं ताळेबंद आंदोलन करायचं, सगळ्या गावाने एकत्रित यायचं. आता मी या माझ्या गावाला अगदी सुंदर बनवणार आहे, सरपंच नाही होणार आहे मी, पण सुंदर बनवण्यासाठी काय करायचं, तर प्रश्न विचारायची ताकद ठेवायची, वेळ पडली तर सीलवाला ताला पण लावायचा. पण गावांचा विकास होणं सगळ्यात जास्त जरुरी आहे, कारण की गावातील काही भिकार चोट चाबी वाला ताला नहीं, सील वाला ताला लगा. कागदामध्ये घोडे नाचवतात, दलिंदर पैसे कमवतात, जनतेचा पैसा खातात आणि वरतून रुबाब गावातील प्रश्न विचारणाऱ्या तरुण पोरांवरती हाणतात. तरुण पोरांनो, इथून पुढे तुमच्या गावामध्ये भ्रष्टाचार होत असेल, इथून पुढे तुमच्या गावामध्ये गाव पुढारी दलिंदर सरकारचा आलेला पैसा खात असतील, कामं नीट करत नसतील, तर तिथं उभं राहा. तुमच्या पाठीमागं टीम गब्बर आहे. आपल्याला त्या प्रत्येक गावामध्ये, ज्या गावाचा विकास करायचा आहे, ज्या गावातील तरुण पोरं तयार होणार आहे, त्या प्रत्येक गावामध्ये टीम गब्बर स्थापन करायची आहे. नवे त्या प्रत्येक गावातील ग्रामपंचायत आपल्या कारभाराखाली हातात घ्यायची आहे आणि गावाला अगदी सुंदर बनवायचंय. आमच्या या गावाला 5 वर्षापूर्वी काही जण स्वित्झर्लंड बनवणार होते, पण आमच्या गावामधला फुफुटा सुद्धा निघाला नाही. ती वस्तुस्थिती आहे. आपल्याला बदलायचं असेल तर सुरुवात गावांपासून करूया. आपल्या देशाचा बदल आपल्या गावापासून सुरू होणार आणि आपली गावं अगदी सुंदर होणार. आणि त्या प्रत्येक ग्रामसेवकाला माझं सांगणं आहे, तुम्ही जर जनतेची पिळवणूक करत असाल तर सुधरा, टीम गब्बर येते.